आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यात महिनाभराचा इंधन साठा, पेट्रोल डिझेल टंचाईवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। राज्यातील काही पेट्रोल पंपांवर इंधनचा पुरवठा पोहोचण्यास वेळ लागत असेल पण पेट्रोल डिझेल मिळतच नाही अशी तक्रार अद्याप आलेली नाही। सोन्याच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, खरेदीदारांना दिलासा पण चांदी अजूनही महाग, दरांमध्ये बदल। 13 मे नंतर वाढलेले सोन्याचे भाव सतत खाली येत आहेत। मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 4% घसरण झाली होती। गेल्या 5 दिवसांमध्ये सोन्याचा भाव 1,68,000 रुपयांवरून 1,56,000 रुपयांपर्यंत खाली आलाय। दुधापाठोपाठ ब्रेडही महागला। ब्रेड पावाच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ। प्लॅस्टिक पॅकेजिंग आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। नागपूर विभागामध्ये ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत। तांत्रिक कारणांमुळे इंधन पुरवठा कमी। ऐनवेळी बैलजोडी आणायची कुठून? खरीप हंगामापूर्व मशागतीची कामे ठप्प झाल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फटका। मुंबई आणि पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये पुरवठा सुरळीत, मात्र सांगलीमध्ये रेशनिंग पद्धतीचा अवलंब। 4 दिवसात दुसऱ्यांदा इंधन दरवाढीचा झटका। पेट्रोल 91 पैशाने तर डिझेलचा 94 पैशाने महागला। 4 दिवसांपूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती। या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच ही दुसरी दरवाढ लागोपाठ कोसळली आणि तरीही दरवाढ लागूच। प्रशांत किशोर आता अजित पवार गटाचे राजकीय रचनाकार। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय यांच्यासोबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा। प्रशांत किशोर यांच्यासोबत आमची बैठक झाली पण ही बैठक अनौपचारिक होती। आम्ही किशोर यांना पक्षाचे राजकीय रचनाकार म्हणून नेमलेलं नाही, असं ट्विट खासदार पार्थ पवार यांनी केलंय। कागदी कपातील चहा पिल्यामुळे होतो कर्करोग, ICMRच्या अहवालातून स्पष्ट। कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ। चहाच्या टपरीवर मिळणारा कागदी कपातील चहा मृत्यूला आमंत्रण देणारा ठरतोय। अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका। 1.46 लाख शेतकरी बाधित, 145 कोटींची मदत मंजूर। मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नाशिक विभागातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। धोकादायक कुत्र्यांना वेदनारहित मरण, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी। 7 नोव्हेंबरच्या आदेशाविरोधातील याचिका फेटाळल्या। मानवी जीवाला असलेला धोका कमी करण्यासाठी प्रशासनाला धोकादायक आणि हिंसक भटक्या कुत्र्यांना दयेचे मरण देण्याची परवानगी देतानाच न्यायालयाने या संदर्भात विविध निर्देश देखील लागू केलेले आहेत। अमरावती विभागात रेशनच्या नावावर निकृष्ट धान्याचा पुरवठा, धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी। काही रेशन दुकानांमधून वितरित करण्यात आलेल्या तांदळामध्ये दगड, कचरा आणि कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली। त्यामुळे ते धान्य स्वच्छ करून वापरणे कठीण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। राज्यातील 633 गावे, 1,652 वाड्यांना टँकर्सने पाणी पुरवठा। 11 मे ते 17 मे 2026 या कालावधीमधील अहवालानुसार राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 633 गावे आणि 1,652 वाड्यांमध्ये एकूण 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलाय आणि या टँकरमध्ये 33 शासकीय तर 669 खासगी टँकरचा समावेश आहे। नागपूर जिल्ह्याचा पारा 45.5 अंश सेल्सिअस। हीटवेव्हने नुसता जाळ, आठवडाभर उष्ण लहरी। हवामान खात्याने 25 मे पर्यंत हीटवेव्हचा अंदाज व्यक्त केलाय। मंगळवारी शहराच्या कमाल तापमानामध्ये 45.5 अंशाची नोंद झाली। लग्नाळू वरांसाठी आता जानेवारी 2027चा मुहूर्त। अधिक मासामुळे शुभमंगल थेट पुढच्या वर्षी। अधिक महिन्यापासून जवळपास पुढील 7.5 महिने शुभविवाहाच्या तारखा नाहीत, ज्यामुळे ज्यांच्या घरामध्ये लग्नाची बोलणी सुरू आहेत अशा लग्नाळूंची अडचण होणार आहे। त्यांना लग्नाच्या मुहूर्तासाठी जानेवारी 2027ची वाट पाहावी लागेल। यवतमाळ जिल्ह्यात नेल तालुक्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा, विमा कंपन्यांची मुजोरी कायम, लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांचे प्रयत्न अपुरे। गत हंगामात नेल तालुक्यासह तालुक्यामधील अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाला। सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचं उत्पादन कमी झालं। शेतकऱ्यांना आर्थिक झळ पोहोचली, मात्र पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचं वातावरण आहे। संकटाच्या काळात पीक विमा योजना आधार धरेल आणि अशी अपेक्षा होती, पण सर्व निकष आणि अटी पूर्ण करून देखील जिल्ह्याला विमा प्रक्रियेमधून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलाय। राज्यातील 7,500 पैकी 2,000 पंप बंद, तरी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका। राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ध्याहून अधिक पेट्रोल पंप बंद आहेत, तर काही ठिकाणी रांगा लागल्या आहेत। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अफवा पसरू नये असं आवाहन केलंय। रक्ताचे रिपोर्ट हाताने आणि मोबाईलवर एक्सरे देण्याची पद्धत बंद होणार। राज्यातील शासकीय रुग्णालयात पुन्हा उभी राहते ऑनलाईन यंत्रणा। खासगी संस्थेचे काम अचानक बंद झाल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील ऑनलाईन यंत्रणा बंद पडली होती। त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून रक्तासह सर्व रिपोर्ट हाताने लिहिण्याची आणि एक्सरे मोबाईलवर देण्याची कसरत रुग्णांना करावी लागत होती। मात्र राज्याच्या आरोग्य विभागाने आता ऑनलाईन यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे।
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहामध्ये 31% पाणीसाठा 118 टँकरद्वारे भागवली जाते. 2 लाखांवर नागरिकांची तहान. ग्रामीण भागामध्ये एकूण 109 गावे आणि 238 वाडे असे एकूण 340 गाववाड्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्यासाठी प्रशासनाने 118 खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून या गाववाड्यांमधील 2,05,74 नागरिकांची तहान भागवली जात आहे. अजित पवारांच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी खरातने बदलले तब्बल 5 मोबाईल. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा, चौकशीची मागणी. दमानिया यांच्या दाव्यानुसार खरात यांनी 21 ते 31 जानेवारी या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये 5 वेळा हँडसेट बदलले. यात धक्कादायक बाब म्हणजे 28 जानेवारीला म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूच्या दिवशी त्याने फोनचा सर्वाधिक वापर केला होता. गरिबांना मोफत रेतीचा गाजावाजा, घरकुल लाभार्थ्यांना पडतोय 25,000चा बोडतंड. नवेगाव चिचघाट रेती घाटांवर आर्थिक कोंडी. मोफत या शब्दामागे जर 25,000चा छुपा खर्च दडलेला असेल तर योजना लोकाभिमुख कशी म्हणायची? जर शासनाला खरोखरच घरकुल लाभार्थ्यांना दिलासा द्यायचा असेल तर रेती घाटांवरील गुंतागुंत तातडीने बंद करून थेट रेती डेपोवरून वितरण करावं लागेल. अन्यथा ही योजना गरिबांसाठी वरदान नसून एक आर्थिक ओझं ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. खरीप परीक्षा बघणार, कमी पावसामध्ये तग धरणाऱ्या पिकांवर भर हवा. यंदाच्या खरीपावर कमी पावसाचं सावट असल्यामुळे शेतकऱ्यांना काटेकोर नियोजन करावं लागणार. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावं लागेल. परिस्थितीनुसार कडधान्य आणि भरडधान्य पिकांची पेरणी फायदेशीर ठरते असं कृषी तज्ज्ञ आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलंय. सोलरसाठी केंद्रासह राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान. ग्राहकांसाठी सुवर्ण संधी. अल्प खर्चामध्ये घरावर सौर प्रकल्प उभारण्याची संधी. 1 किलोवॅट क्षमतेच्या आणि सौर प्रकल्पासाठी अंदाजे 50,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 30,000 रुपये अनुदान दिलं जात आहे. याशिवाय दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना राज्य शासनाकडून आणखी 17,500 रुपयांचं अनुदान मिळणार असून अशा लाभार्थ्यांना केवळ 2,500 रुपये खर्च करून सौर प्रकल्प उभारता येणार आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक. एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या काटकसरीसाठी जलसंपदाचे आवाहन. राज्यातील नागपूर, अमरावती, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या विभागात मिळून एकूण 3,028 मोठे, मध्यम व लघु प्रकल्प समाविष्ट आहेत. त्यातही सर्वात अधिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विभागात असून त्यांची संख्या 929 इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात खरीपासाठी 2,925 कोटींचं कर्ज उद्दिष्ट. कर्जमाफी विलंबाने शेतकरी अडचणीत. पेरण्या खोळंबण्याची भीती. अखेर टेंबू उपसा सिंचनचे पाणी मान नदीमध्ये दाखल. शेतकऱ्यांना दिलासा. 400 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह. मानमध्ये 52 TMC पाणी मिळणार. 30,000 पशुधनाचे लसीकरण. सिल्लोड पंचायत समितीच्या पशुसंवर्धनची मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम सुरू. मजूर टंचाईचा फटका. जुन्नरला ट्रॅक्टर विक्रीमध्ये 28% विक्रमी भरारी. टोमॅटो द्राक्ष पट्ट्यांमध्ये यांत्रिकीकरणाचा ट्रेंड. खरीपपूर्व मशागतीला वेग. अनुदान आणि कर्ज पुरवठ्याचा परिणाम. आता फक्त गरजेचाच माल आयात होणार. अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार. व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टर प्लॅन. देशाच्या पैशांचे बजेट करण्यासाठी केंद्र सरकार अनावश्यक परदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याची किंवा कर लावण्याची तयारी करते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनालाही मोठी चालना मिळेल. सेंद्रिय शेतीच्या वाढत्या ट्रेंडमुळे शेतखताला सोन्याचा भाव. पशुपालक शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पादनाचे नवीन दालन. रासायनिक खतांना पर्याय ठरत आहे शेणखत. एका ट्रॉलीला 7,000पर्यंतचा दर. पशुपालकांमध्ये समाधान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.